आम्हाला नथुराम व्हावं लागेल. लाज वाटते का असं बोलायला? एक साधू महंत स्वतःला ह भ पाऊन बनवून घेता आणि माथेपिरू सारखी आणि समाज विघातक असली वाक्य तुम्ही वापरता. नथुराम गोडसेचा आदर्श आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना घ्यायचा किंवा युवक पिढीने घ्यायचा का? आणि ते एका स्वतःला महाराज म्हणवून घेणाऱ्या माणसानं सांगायचं का? महाराष्ट्राची संस्कृती कुठं जातीये हे तर आपण बघतोय. रसातळाला तुम्ही पंतांनी घालवलीच आहे, परंतु आता सांस्कृतिकपणामध्ये आणि अध्यात्मामध्ये सुद्धा यांनी नालायकपणाचा आणि नीचपणाचा राजकारणाचा कळस गाठला आणि यांची जी अजेंडा प्रवृत्ती आहे ती हळूहळू लोकांच्या गळी उतरवायला चालू केलेली आहे. हे असे भंडारे का संडारे नावाची लोक खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला कलंक म्हणून वारकरी संप्रदायामध्ये बुरखे पांघरून खऱ्या अर्थानं ढोंग घेऊन फिरत आहेत. ते आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहेत. तुम्ही सामाजिक काम करणाऱ्या, राजकारणामध्ये सुसंस्कृतपणाने वावरणाऱ्या राजकीय नेत्यांना खऱ्या अर्थानं धमक्या देता आणि स्वतः कीर्तनकार म्हणून घेता, बुवाबाजी करता आणि बुवाबाजीच्या आडून खऱ्या अर्थानं थेट धमक्या देता. महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्याचे झोपले तर आहेतच, पण महाराष्ट्रातल्या तरुण पिढीनं आणि सुसंस्कृतपणाचा खऱ्या अर्थानं सगळ्यांना जवळ लवलेश असणाऱ्या लोकांनी ही गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट अधोरेखितपणे खऱ्या अर्थानं मनामध्ये कोरणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं आध्यात्मिक राजकारण कशा पद्धतीने भडकवलं जातंय, महाराष्ट्राला नेस्तनाभूत करून महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं सुसंस्कृतपणाला काळा बट्टा लावण्याचं ढोर पातक ही जी लोक करतायत यांना वेळी सावरायला हवं. अन्यथा पुढं तुमच्या ताटात वाढून काय ठेवलं असेल याची कल्पना देखील तुम्हा सर्वांना नसेल.